रत्नागिरी थेट संवाद आपल्याशी या कार्यक्रमामध्ये मी शीतल राजे शिर्के तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आता आपल्या सोबत आहेत सातारा जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते मॅडम, ज्यांच्याबरोबर आपण काही चर्चा करणार आहोत। नमस्कार मॅम, रत्नागिरी परिवारामध्ये तुमचं स्वागत आहे। नुकताच तुम्ही पदभार स्वीकारला आहे, तर तुमच्याबाबत जाणण्यासाठी सगळ्यांनाच उत्सुकता आहे की आधी तुमची पोस्टिंग कुठे होती, आता सातारमध्ये तुम्ही पहिल्यांदाच आला आहात का, तर याबाबतीत काय सांगाल? मी 2012 मध्ये IPS म्हणून नियुक्त झाले। सन 2012 ते सन 2014 जानेवारीपर्यंत माझं प्रशिक्षण झालं। त्यानंतर 1 महिना प्रशिक्षण नाशिकमध्ये झालं। जळगाव मधली मी प्रोबेशनर आहे। जळगावमध्ये 3 महिने प्रोबेशन केल्यानंतर उर्वरित 3 महिने प्रोबेशन मी परतूर या ठिकाणी केलं, जालना जिल्ह्यामध्ये। त्या ठिकाणीच नंतर माझी SDPO म्हणून पोस्टिंग झाली। 1 वर्ष मी परतूरचा SDPO म्हणून पदभार बघितला। त्यानंतर मी SP टेक्निकल सर्व्हिसेस म्हणून CID मध्ये रुजू झाले। 1 वर्ष तिथलं काम पाहिल्यानंतर ॲडिशनल SP पुणे ग्रामीण म्हणून माझी नियुक्ती झाली आणि पुणे ग्रामीणच्या पोस्टिंग नंतर गेली 6 महिने मी DCP ट्रॅफिक पुणे सिटी या पदावरती होते। त्या ठिकाणून माझी आता सातारामध्ये बदली झाली। याआधी सातारमध्ये येणं कधी झालं होतं का? साताऱ्याचं नाव खूप ऐकलंय, सातारा ऐतिहासिक शहर आहे, परंतु साताऱ्यात येण्याचा कधी योग आला नव्हता किंवा नातेवाईकही कोणी साताऱ्यामध्ये राहत नाही। परंतु एक साधारणतः 1 ते 1.25 वर्षापूर्वी माझ्याकडे पुणे ग्रामीण ॲडिशनल SP असताना, जेव्हा SP हा पदभार काही काळासाठी होता, SP सर रजेवर असल्यामुळे, आणि कोल्हापूरमध्ये SPच्या मीटिंगसाठी मी आले होते, तेव्हा परत जात असताना खूप उशीर झाला, तर रात्रीच्या जेवणासाठी मला संदीप पाटील सरांनी घरी इन्व्हाइट केलं होतं आणि त्यावेळेला मी साताऱ्याचा SP बंगलोवरती आले होते। परंतु रात्री आले, जेवण केलं आणि मी इमिजिएटली पुण्याकडे रवाना झाले। त्यामुळे सातारा मला असं पाहायला मिळालं नाही, पण पाटील सरांकडून साताऱ्याविषयी ऐकलेलं आहे आणि त्यांच्याच घरी फक्त एकदा येणं झालेलं। एकंदरीत आता सातारमध्ये असा प्रकार झाला आहे की बाल गुन्हेगारी वाढत आहे, त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्था या सर्व गोष्टींसाठी आता तुमचं कशा पद्धतीने नियोजन आहे? जसं तुम्ही म्हणालात की बाल गुन्हेगारी ही साताऱ्यामध्ये सुद्धा आता निदर्शनास येते। महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी आपल्याला बाल गुन्हेगारांचं प्रमाण दिसून येत आहे आणि ही खरोखर खूप चिंताजनक बाब आहे, कारण ही जी छोटी मुलं आहेत हीच उद्याचं भारताचं भवितव्य आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे, समाज म्हणून आपली जबाबदारी आहे, प्रशासन म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की ही भावी पिढी अशा पद्धतीने वाया जाऊ नये, गुन्हेगारीमध्ये ती अडकू नये, तिचं उज्ज्वल भवितव्य असावं, तिनं आपल्या आई वडिलांची सपोर्ट आणि म्हातारपणाची काठी म्हणून जास्तीत जास्त प्रगल्भ आणि विकसित व्हावं, ना की त्यांनी कुठल्या तरी चुकीच्या संगतीमध्ये चुकीच्या गोष्टी कमी वयामध्ये करून आपलं करिअर त्यांनी खराब करू नये। आणि म्हणून पोलीस प्रशासन म्हणून त्यांच्याकडून म्हणजे त्यांच्यासाठी आम्हाला जे करायचं आहे की अवेअरनेस करणे, त्याचबरोबर त्यांच्या पालकांशी संवाद साधणे आणि त्या संवादाच्या माध्यमातून त्यांना आपल्या मुलांशी कसा जास्तीत जास्त संवाद वाढवता येऊ शकेल आणि मुलं पालकांपासून दूर जाणार नाहीत, कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टी ते मुलांशी आपल्या पालकांशी कसं शेअर करतील आणि त्या योगे जर आपली मुलं कुठल्या तरी चुकीच्या वळणावर चालली असतील तर हे पालकांना वेल इन ॲडव्हान्स कसं कळू शकेल आणि आमच्या काउन्सिलिंग मधून, पालकांच्या काउन्सिलिंग मधून आपल्याला त्यांना गुन्हेगारीपासून कसं परावृत्त करता येऊ शकेल, यासाठी आमचे सर्वतोपरी प्रयत्न राहतील। खरी गोष्ट आहे, आता बाल गुन्हेगारी ही आटोक्यात आणण्याची गरज आहे। आता सध्या निवडणुकीचं आता एकंदरीत वातावरण सुरू झालं आहे, निवडणुका तोंडावर आल्या आहेत, आचारसंहिता काही दिवसांमध्ये लागू होती, तर त्या दृष्टिकोनाने आता कसं नियोजन असणार आहे आपल्या सातारा जिल्ह्याचं? सातारा जिल्ह्यामध्ये यासाठी आपण आता पूर्णपणे तयार आहोत निवडणुकांसाठी। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही आपला जो देश आहे, इथली जी लोकशाही आहे, तर ती अत्यंत महत्वाची प्रक्रिया म्हणून आपण निवडणुकांकडे पाहतो आणि म्हणून निवडणुका शांततेत पार पडणे, पारदर्शीपणे पार पडणे, प्रत्येक व्यक्तीला आपलं स्वतःचं मत हे कुठल्याही दबावाला बळी न पडता आपल्या स्वतःच्या इच्छेने देता यावं, यासाठी एक सुरक्षित वातावरण निर्माण करणं आणि निवडणुकीच्या काळात ते टिकवून ठेवणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे। त्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई असतील असे सर्व घटक जे अशा परिस्थितीमध्ये शांततेचा भंग करू शकतात किंवा लोकांना कुठल्याही पद्धतीने त्रास देऊ शकतात किंवा निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणत्याही पद्धतीचा अडथळा निर्माण करू शकतात, त्यांच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई करणे, जेणेकरून काहीतरी केल्यावर मग आपण ऍक्शन घेण्यापेक्षा त्यांनी काही करूच नये यासाठी आपल्याला काय करता येईल।
तर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आपण आता जोमाने सुरू केलेल्या आहेत. डे टू डे बेसिसवरती आपण याचा रिव्ह्यू घेत असतो. त्याच पद्धतीने सर्व पद्धतीचे अवैध धंदे असतील किंवा हातभट्टीची दारू असेल किंवा इतर बेकायदेशीर दारू विक्री असेल, ज्याच्या माध्यमातून लोकांना मोबिलाइज करण्याची प्रयत्न होत असतात, राज्यभरामध्ये आपल्याला याची उदाहरणं पाहायला मिळतात. तर अशा सर्व अवैध धंद्यांना मोडून काढणे हा सुद्धा आपला निवडणूक काळामधला एक अत्यंत महत्वाचा भाग असतो. त्याची सुद्धा आपण सुरुवात केलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्या स्वतःच्या कर्मचाऱ्यांना, होमगार्ड्सना किंवा बाहेरून जे लोक निवडणुकीसाठी येत असतात, CPMF असतील, SRPF असतील किंवा इतर जिल्ह्यांचे पोलीस दलातील घटक असतील, तर त्यांचं सगळ्यांचं वेलफेअर, ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना राहण्यासाठी जागा योग्य आहे का, त्यांना खाण्यापिण्याची सोय आहे का, पाणी आहे का, या सर्व गोष्टी पाहणं, त्या लोकेट करणं आणि ही सगळी फोर्स येईल तेव्हा त्यांना कुठं ठेवायचं आहे, किती संख्येनं कोणत्या ठिकाणी ठेवायचं, हे सगळं मॅनेजमेंट करणं, हे सुद्धा काम आमचं आता ऑलमोस्ट पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे निवडणुकीच्या दृष्टीने सातारा जिल्हा पूर्ण सज्ज आहे. एकंदरीत आपलं डिपार्टमेंट हे सज्ज झालेलं आहे. सातारकर नागरिक यांना या दृष्टिकोनाने तुम्ही काय मेसेज द्याल? माझं सगळ्या नागरिकांना आव्हान राहील की लोकशाही प्रक्रियेतला आपल्या सगळ्यांचा खूप महत्वाचा अधिकार, मतदानाचा अधिकार जो आपण बजावणार आहोत, तो बजावत असताना आपल्याला कुठल्याही घटकाकडून कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल, कोणत्याही प्रकारचं दडपण आणलं जात असेल किंवा आपल्या आजूबाजूला चालत असलेले कुठलेही अवैध धंदे असतील, कुठलीही गुंड प्रवृत्ती असेल, या सगळ्यांच्या विषयी आपण साताऱ्याच्या कंट्रोल रूमला नंबर 100 वरती कळवू शकता किंवा कुठल्याही माझ्या जवळच्या पोलीस स्टेशनच्या इंचार्ज अधिकाऱ्याला, SDPO ला कळवू शकता. माझ्या स्वतःच्या पर्सनल मोबाईल नंबरवरती आपण ही माहिती कळवू शकता आणि आम्ही निश्चित त्याच्यावरती ऍक्शन घेऊ आणि आम्ही आपल्याला या गोष्टीची खात्री देतो की आपल्याला निवडणूक प्रक्रियेमध्ये आणि आपला मतदानाचा हक्क बजावण्यामध्ये कुठेही अडचण येणार नाही. खरी गोष्ट आहे, ज्या पद्धतीने डिपार्टमेंट सज्ज झाला आहे त्या पद्धतीने नागरिकांनी देखील सज्जता पाळावी. धन्यवाद मॅडम, तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिल्याबद्दल. पुन्हा एकदा मुक्तागिरी परिवारातर्फे तुमचं स्वागत आहे, अभिनंदन. आणि तुम्ही पाहत राहा मुक्तागिरी न्यूज, थेट संवाद आपल्याशी.